तुझी जीभ आहे ना हल्ली जास्त सुटली, त्याला आता लगाम घालायला हवा. आई 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 काय करतेस तू? पुन्हा जर का माझ्याबद्दल उलट सुलट बोललीस तर तुझी ही जीभ आहे ना. आई बस झालं. आई काय करतेस तू? मी काय करते? मी काय करते? तुझी तुझी मॅडम काय करते ते बघ ना. मी हिला डागण्या देते ते तुला दिसतंय, पण ही काय करते ते नाही बघायचंय तुला. माझ्याबद्दल जर हिने परत असं काही केलं ना तर याद राख, तू पण तिने पण. पिता मॅडम. समीर थांब थांब जरा. सम्या, तू फार टेन्शन घेऊ नकोस, डोकं शांत ठेव जरा. हा कसं शांत होऊ मिठू, सांग ना मला. करत हे जे काही चाललंय ते बघतेस ना तू. कधी सगळे एकदा संपणार आहे असं झालंय मला. जोपर्यंत तू आमच्या आयुष्यात आहेस ना तोपर्यंत आमच्या आयुष्यात काही चांगलं होणार नाही, काही चांगलं मिळणार नाही आम्हाला. चार चौघात माझ्याबद्दल वाईट साईड बोलीस, किंमत कशी झाली तुझी? हा, घरात तर मोठी आदर्श सून म्हणून मिरवत असतेस आणि बाहेर माझ्याबद्दल माझी उणीधुणी काढतेस तू. माझं नक्की कुठे आणि काय चुकतं ना मला तेच कळत नाहीये. मी सगळं सावरण्याचा प्रयत्न करते पण हे असं का घडतं माझ्या बाबतीत? मी खूप सरळपणे काहीतरी बोललेले, त्याचा किती चुकीचा अर्थ काढला गेला. हे दुष्टचक्र कधीच संपणार नाही का रे? समीर, मी आईंबद्दल काहीच वाकडं बोलले ना. रडू नकोस. शांत राहा, रडू नको बाळा, शांत. आजी, आजी, तुम्ही देवीच्या खूप जवळ आहात ना, तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं. देवीची कृपा आहे ना तुमच्यावर. मग आपल्या घरातल्या या अशांततेवर काहीच उपाय नाहीये का हो? हे गैरसमज कधीच दूर नाही होणार का? अर्पिता, नीलांबरीला मी बरीच वर्ष ओळखते. ती कधीच सुधारणार नाही आणि ती तुला कधीच आपलंसं करणार नाही, कारण तिला कधीच तुला आपलंसं करायचं नाहीये. त्याची पट्टीच तिने डोळ्यावर लावून ठेवली, म्हणून तर तुझ्यातले चांगले गुण तिला दिसतच नाही. उलट मात्र असलेले नसलेले दुर्गुण ती शोधून काढील, डोळे बंद ठेवून मनाने.
पण आजी हे बघ, तुला सुखाचा संसार करायचा आहे ना, मग फक्त एकच उपाय आहे. नीलांबरीला नाही, पण समीरला तुझी कदर आहे. तू करत असलेल्या कष्टाची त्याला किंमत आहे, जाण आहे. तेव्हा तू समीरचा हात धर आणि या घरातल्या तुझ्या हक्काच्या 4 गोष्टी घेऊन तू सरळ वेगळी हो. सरळ वेगळी हो. आणि दोघं राजा राणीचा सुखी संसार करा. सुखी संसार करा. आजी आजी काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाहीये. ते घर तोडण्याचा विचार माझ्या कधी मनातही नाही आला हो. अर्पिता, गोडीने वेगळं होणं म्हणजे घर तोडणं नव्हे. सगळ्यांच्या सोयीचा आणि सुखाचा विचार करून घेतलेला शहाणा निर्णय आहे तो. मनात माया न ठेवता केवळ रीत म्हणून एकत्र राहायचं आणि डोक्याला डोके आपटत बसायचं, याला काय अर्थ आहे सांग? दुरून मानही टिकतो आणि गोडीही. योग्य तेच बोलतेय मी. पण आजी, अगं जग बघितलंय मी. वय माणसाला अनुभव आणि शहाणपण दोन्हीही देतं. कटू वाटणारे निर्णय घ्यायला शिकवतं. नाही आजी, अहो असं काही नाहीये. ते समीर आणि राजाची मॅडमचं लग्न मोडलं ना, म्हणून त्यात थोडेसे रागवलेत. पण तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. मी समजून घेते, एवढं काही नाहीये. ती सुंदरी मांजर, अगं श्रीमंता घरची लाडवलेली मुलगी ती काय संसार करणार होती? समीरला घेऊन ती दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडली असती बघ. नीलांबरी फक्त वरच्या रंगाला भुलते. नीलांबरी तुझा राग नाही, तिरस्कार करते. राग वेगळा, तिरस्कार वेगळा. राग शांत करता येतो, तिरस्कार धगधगत राहून माणसाला भुईसपाट करतो. समजलं? पण आजी, मी तर तूच बघ ना, नेमकं गणपती पूजनाच्या परीक्षेच्या वेळेला सगळे गणपती गायब कसे झाले? तू कुलवृत्तांत वाचत असताना अचानक धूर कसा आला? कुठून आला? हे सगळं नीलांबरी आणि रेणुकाने ठरवून गेलं होतं, हो की नाही? हे सांगायला देव खाली उतरायला नको. अगं प्रत्येकाला हे माहिती आहे मनातून. आणि काल लिंबू पिळून दूध नासवताना नीलांबरीला मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आता बोल. बाळा, तू खूप चांगली आहेस. सगळं सहन करतेस. तुझ्याकडून कोणी दुखावलं जाणार नाही याची तू काळजी घेतेस. पण मऊ लागलं ना की कोपराने खंतात ग समोरचे. तू सोसत राहिलीस ना तर एक दिवस नामशेष होशील तू. अशा परिस्थितीत तू किती काळ तग धरून राहणार आहेस? म्हणून वेगळं व्हायचं, घर तोडायचं? नाही नाही नाही, मला हे नाही जमणार आजी. मी समीरना त्यांच्या घरापासून, त्यांच्या नात्यांपासून वेगळं नाही करू शकतो. त्यांचा खूप जीव आहे सगळ्यांवर. मला कळतंय, हे कळतंय मला. अगं मी स्वतः याच मताची आहे की सगळ्यांनी एकत्रच राहावं. कारण बाळा, घर ते जपावं जे खरंच जपण्यासारखं आहे. नाती ती जपावी ज्यांना आपली कदर आहे. या घरात तसं नाहीये ग. तुझ्या धडपडीची किंमत सोड. ती कशी वाया जाईल हेच तुझी सासू बघते. बाळा,
तुझा सासूरवास कधीच संपणार नाही. तो वाढत जाईल बघ आणि याचा त्रास तुझ्या प्रिय समीरला होईल. कारण बायको आणि आई यांच्यामध्ये त्याचं मरण होतंय. आज मी जे काही सांगतेय ना त्यात सगळ्यांचं भलं आहे. आणि तुम्ही वेगळं होताय म्हणजे तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही नाकारल्यात असं होतंय का? तो स्वभावच नाहीये तुमचा. पण नीलांबरी चुकीची आहे याची शिक्षा तुमच्या संसाराला का? काही निर्णय वेळेला कठोर वाटतात पण ते सगळ्यांच्या हिताचे असतात. बाळा, वयाची 75 ओलांडली मी. सारासार विचार करून व्यावहारिक सल्ला देतेय तुला. तुम्ही तर अगं आजच्या पिढीतले आहात. व्यावहारिक विचार तुम्हाला पटकन समजतो. मी तुझ्यावर काहीही जबरदस्ती करत नाहीये. पण तू समीरशी बोल या बाबतीत. गोष्टी हाताबाहेर जाण्यापूर्वी वेळीच कृती कर. कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली टार्गेट क्रॅक केलंच तू. ऑफकोर्स फायनली सलील आहे मी. झालेला अपमान विसरत नाही आणि अपमानाचा बदला घ्यायला तर अजिबात विसरत नाही. मला आहे ना सगळं डिटेल मध्ये ऐकायचंय. काय झालं, कसं घडवून आणलंस, कसं अचीव केलंस तू हे? आय मीन हे सगळं दिसतंय तेवढं ते नक्कीच सोपं नव्हतं. ऑफकोर्स बट आय नो द ट्रिक्स. मी फार काय नाही. एक हुशार मुलगा आणि एक मूर्ख मुलगी सतत भेटत राहिल्यावर जे काय होतं तेच घडलं. आणि मी तर चारमार आहेच. सोनिकी प्रेमात पडली आणि हे तिने स्वतः कन्फेस केलंय. माझे फिलिंग्स मैत्रीपेक्षा पुढे गेलेत सलील. ओ माय गॉड. अरे इतके इझिली आणि क्विकली तू हे सगळं करशील असं मला वाटलं नव्हतं. पण यामागे बरंच प्लॅनिंग आणि बराच विचारही झालेला आहे. हाय, निकी बोलते. मी तिला हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं ना तेव्हाच ठरवलं की या अर्पिताचा बदला हिच्याकडूनच घेणार. ती सिच्युएशन पण तशी होती. पप्पा आजारी होते त्यामुळे मला सिंपथी लवकर मिळाली. मग त्या स्कॅममुळे मी कसा गिल्टी फील करतोय, कसा सुधारायचा प्रयत्न करतोय असं नाटक करत राहिलो. झाले इम्प्रेस. नवीन गोल्स, नवीन एम्स, फ्रेश स्टार्ट करायचं ठरवलंय. इफ पॉसिबल नवीन ओळखी सुद्धा. शिवाय तुला त्यांची फॅमिली तर माहितीच आहे. सारखी मदत हवीच असते त्यांना. करेक्ट वेळ बघत मदत करत राहिलो. गुड बॉयची इमेज क्रिएट केली. मग किती वेळ लागतोय प्रेमात पडायला? सुपर. आय मीन वाव. मानलं बॉस. हे सगळं ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत जे झालंय ते करेक्टच झालंय. इथून पुढे कसं जायचं मला कळत नाहीये. आणि या फालतू लफड्यांमध्ये मला पडायचं नाहीये. तिला नाही म्हणेन, तिचा हार्ट ब्रेक होईल. दॅट्स इनफ फॉर मी. नो नो नो, दॅट इज नॉट इनफ. अर्पितामुळे तुला पोलीस कस्टडीत काय काय भोगावं लागलं ना ते आठव. येऊ दे ना डोळ्यासमोर. तुला झालेलं पेन, तुला झालेला टॉर्चर. त्या टॉर्चरचं जे पेन आहे ना ते निकीला व्हायला हवं. तू तुझ्या पद्धतीने तिथे कळवळलायस ना, ते जे कळवळण आहे ना ते निकीच्या तोंडून फुटायला हवं.
तेव्हाच तुझा अर्पिताचा बदला पूर्ण होईल. काय करायला लागेल त्यासाठी? मी सांगते ना. सो डन. लगेच करतो. निकी, आपल्या नेहमीच्या ठिकाणी मला संध्याकाळी येऊन भेट. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे. Cheers. सम्या, आजी गेली आहे ना अर्पिताशी बोलायला. आजी समजावेल अर्पिताला. अति करते आई पण. आई, ती अर्पिता आतल्या गाठीची आहे बघ. घरात कशी कोगल काय बनून राहते ना, गरीब गाईसारखी असते. बाहेर बघितलं का केवढी हिंमत आहे तिच्यात. तुझ्या विरोधात गॉसिप करते ना, पण तू बरोबर इंगा दाखवलायस बघ तिला. मस्त. गप ना. मी ते विसरायचा प्रयत्न करते आणि तू परत परत तेच तेच बोलून माझ्या जखमेवर मीठ चोळतेस. आला घरातला रेडिओ आला. घरातल्या सगळ्या बातम्या बाहेरच्यांना देऊन आला. आजच्या ठळक बातम्या. आज माझ्या सासूने असं केलं, आज माझ्या सासूने तसं केलं, आज माझी सासू असं टोचून बोलली, माझी सासू सासू नाही कायदेशीर आहे कायदेशीर, हे सांगून आली असशील ना. अर्पिता मॅडम, तुम्ही बरे आहात ना? घ्या. तिला काय धाड भरली आहे? अरे मला विचार ना, मी बरी आहे की नाही. आई आहे मी तुझी समीर. आणि हो मॅडम, बाहेरचा कचरा चिवडून झाला असेल ना, आणि थोडा वेळ असेल तुमच्याकडे, तर घरातलाही केअर काढा. एक बास ना आता. कोणी येऊन तुला काही सांगतं आणि तू अर्पिता मॅडमला ए, तू तिचीच बाजू घे. बायकोचं बैल बोलते ना मी तुला, ते काही खोटं नाही. आणि ओ मॅडम, अजून तुम्ही तिथेच उभ्या. झाडू उचलून हात चालवणार आहात का आई बापसाने फक्त तोंड चालवायला शिकवलंय? आई बाबांना मध्ये घ्यायची काय गरज आहे? आई काय करतेस तू हे सगळं? आता कचरा तू मुद्दाम करतेस का हे सगळं? हो. जशाच तसं म्हणतात त्याला. तिच्यासोबत हे असंच वागलं पाहिजे. जीभ खूप चुरू चुरू चालते हिची. मी ढील दिली ना, काय बोलत होते, जाऊ दे म्हणवते, तर ही माझ्या डोक्यावर बसून मिरे वाटते. पण मी हिच्यासोबत असंच वागणार, आणि तेही आयुष्यभर. नीलांबरीला मी बरीच वर्ष ओळखते. ती कधीच सुधारणार नाही, आणि ती तुला कधीच आपलंसं करणार नाही. इकडून घे.
ही अशी वेसण घातली ना तरच ही अवकातीत राहील. बाई पास झालं आता हे सगळं. त्या या घरात आल्यापासून तू असं वागतेस त्यांच्याशी, पण त्यांनी एकदाही तुला उलट उत्तर दिलं नाही. अच्छा, म्हणजे द्यायला पाहिजे होतं. दिलं का? दिलं का त्यांनी असं उत्तर? तू हर प्रकारे प्रयत्न केला आमचं नातं तोडण्याचा, पण त्यांनी मात्र प्रत्येक नातं जोडून ठेवायचाच प्रयत्न केला. आणि त्यांचे संस्कार, त्यांची अवकात काढतेस तू. अगं जरा विचार करून बघ आई, आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये उभ्या राहिल्यात त्या आपल्या पाठीशी. बाबांच्या आजारपणात मंगळसूत्र विकलं त्यांनी. हे घर जाणार होतं आपलं, बेघर होणार होतं, बाहेर रस्त्यावर राहायची वेळ आली होती, त्या उभ्या राहिला म्हणून आज आपण इथे आहोत. मग काय उपकार केले का तिने? उपकार केले? पण हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं तिला? तिने स्वतःहून केलंय. कशासाठी? मोठेपणा मिरवायला. ही सगळी तिची नाटकं. असं काही नाहीये. अरे तुला असं वाटतंय कारण तुझ्या मनामध्ये खोट आहे. दोष त्यांचा नाही, दोष तुझा आहे. आणि बास झाला आता हे सगळं. बघा आजी, बघितलं कसं आवाज चढवून बोलतोय माझ्याशी. ही आग लावी आली ना आमच्या घरात तेव्हापासून हे होत आहे. माझं कापसासारखं मऊ पोरगा बघितलं, दगड होऊन डोकं फोडतोय माझं. हिच्यामुळे ह्याने पहिल्यांदा माझ्यावर आवाज चढवला होता आणि आता आज तुला तुझी आई अख्खी चुकीची वाटते. छान कान भरले जा. त्यांनी काही केलेलं नाहीये. मूर्ख आहे मी? मला दिसत नाही? तुम्ही काय पद्धतीनं वागता हे काही कळत नाही का मला? काय दिसतंय तुला? तुझ्या डोळ्यावर ना तुझ्या बायकोच्या प्रेमाची पट्टी बांधलीस तू. काय दिसणार आहे तुला? काय दिसतंय? हे दिसतंय ना तुझ्या आई चुकीची आहे. आणि ही कोण? सद्गुणांची पुतळी. माझ्या कुचल का करतेस? सगळी नाती विस्कटली तुझ्यामुळे. तू नाही राहणार या घरात. चल चल. तिला मारी अति होत आहे, जरा समजुतीने घे ना. अति माझं नाही, हिचं होत आहे. ही नकोय मला घरात. चल चल. निघ. मला फक्त एवढं सांग, तू हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबवणार आहेस का नाही? कारण तसं जर होणार नसेल तर मलाच यातून मार्ग काढावा लागेल. काय करणार आहेस? एक नक्की आहे, मी जो काही मार्ग काढेन त्यामुळे तुला तुझ्या मुलाला गमवावं लागेल. निघून जाईन मी तुमच्या आयुष्यातून सगळ्यांच्या कायमचा. लक्षात ठेव.
नचिकेत, या ना. छान तयारी केलीत. सॉरी म्हणण्यासाठी दुसरा पर्याय सुचलाच नाही. का हो, आवडलं नाही? अहो नाही नाही, तयारी खरंच छान केलीत. मी कौतुकाने विचारलं. बसा ना, बसा बस. साखर किती येणार? एक एक थँक्यू. तुम्ही पण घ्या ना. हो. काल मी तुम्हाला अचानक फोन केला, तुमच्या बायकोने फोन उचलला हो. मी काही न बोलताच कट केला हो फोन. काही प्रॉब्लेम नाही ना झाला? नाही, काही प्रॉब्लेम नाही झाला. खरं सांगू का तुम्हाला, हल्ली माझ्यात आणि माझ्या बायकोमध्ये फार बोलणं होतच नाही. झालीच तर भांडणं होतात आणि मग नाही. पण तुम्ही ह्याच्यावरनं चुकीचं कन्क्लुजन काढू नका प्लीज. नाही, तुम्हाला वाटत असेल की हा माणूस सारखं सारखं या घरी याला डेस्पिरेट काय, पण माझा काही गैरहेतू नाहीये यामध्ये. मी एक्सप्लेन करायची गरज नाहीये, मी समजू शकते. थँक्यू. त्या कॉफी पे. सर, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतेय, तुम्ही जे म्हणताय ते मला मान्य नाहीये. सर, मला पैशाची गरज आहे आणि मला संपूर्ण रक्कम मिळायला हवी. अहो, माझ्या हक्काचे पैसे आहेत ना ते. सर, तुम्ही जे म्हणताय ना ती बेकायदेशीर आहे. ठीक आहे ना, तुमच्या विरुद्ध लढेन मी. मला माहिती आहे तुमच्या विरुद्ध लढणं कठीण आहे आणि तुम्ही कितीही अडवायचा प्रयत्न केला ना तरीही मी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहील. काय झालं? नाही, तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता. एक ना प्रॉब्लेम झालाय. काय झालं? माझा नवरा गेल्यानंतर त्याच्या इन्शुरन्सच्या मॅच्युरिटीचे पैसे आहेत ना ते मला मिळत नाहीयेत. अहो, तिथला अधिकारी मला दादच देत नाही. त्या रकमेतला त्याला कट हवाय म्हणून अडवून धरतोय. आता ते पैसे माझ्या हक्काचे आहेत, माझ्या नवऱ्याने माझ्या भविष्यासाठी ठेवलेत. तर त्या रकमेतला कट मी त्याला का देऊ? नाही, देताच कामा नाही. हो ना. एकटी बाई दिसली की चेव येतो ह्यांना. ही आपलं काय बिघडवणार आहे असं म्हणून माज करतात. अशा वेळी कोणी पुरुष माणूस असेल तर वचक वाटेल, हे काम लवकरही होईल. पण मी येईन ना तुमच्या बरोबर. काय तुम्ही माझ्या बरोबर काही चुकीचं होऊ दिलं नाहीत, मी सुद्धा तुमच्या बरोबर काही चुकीचं होऊ देणार नाही मॅडम. आय विल बी देअर फॉर यू. तुला सुखाचा संसार करायचा आहे ना, तेव्हा तू समीरचा हात धर आणि या घरातल्या तुझ्या हक्काच्या 4 गोष्टी घेऊन तू सरळ वेगळी हो. मला फक्त एवढं सांग, तू हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबवणार आहेस का नाही?
कारण तसं जर होणार नसेल तर मलाच यातून मार्ग काढावा लागेल. काय करणार आहेस? निघून जाईन मी तुमच्या आयुष्यातून सगळ्यांच्या कायमचा. सॉरी अर्पिता मॅडम. हे जे काही चाललंय ना, मी खूप प्रयत्न करतोय सगळ्या गोष्टी नीट करायचा, पण मी कमी पडतोय. मी कितीही ठरवलं तरी या घरातलं तुमचं स्थान, तुमचा मान मी तुम्हाला नाही मिळवू देऊ शकत. समीर, असं काहीही नाहीये. तुम्ही प्लीज हे सगळं मनाला लावून घेऊ नका. आणि या घरात इतर लोक आहेत ना माझ्यासाठी. तुम्ही आहात माझ्यासाठी. तुम्ही आहात, बाबा आहेत, श्रेयस आहे. आणि हे बघा, घर म्हटलं की हे सगळं होतच. तुम्ही नका समजूत घालू माझे. कधी कधी मला असं वाटतं की तुमच्याशी लग्न करून तुमच्यावर अन्याय केलाय मी.